देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। झालं बघ। नमस्कार, मी देवदत्त नागे। आपण मला प्रत्येकाने आपली सर्वांची लाडकी मालिका जय मल्हार याच्यामधनं भरभरून प्रेम दिलं। अगोदर मी प्रत्येकाच्या हृदयात होतो, पण जय मल्हार मालिकेमुळे अगोदर मी प्रत्येकाच्या घराघरात होतो, पण जय मल्हार मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या तर हृदयात आलेलो आहे। दुसरी एक मालिका हो घातली होती उदयगांबे, जी आपल्या 3.5 शक्तिपीठांवर आधारित होती। त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं की जसं जय मल्हार मालिका सुरू होईल त्याच्या अगोदर खंडेरायांचं दर्शन घेणं खूप मला आवश्यक वाटलं। त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मालिकेला सुरुवात केली। तसंच उदयगांबे ही 3.5 शक्तिपीठांची कथा सुरू झाली। माहूरगडला जाऊन आलो, आई रेणुका मातेचं दर्शन घेतलं, आई अंबाबाईचं दर्शन घेतलं, सप्तशृंगीला जाऊन आलो, पण इथे तुळजाभवानीलाच मला येता येत नव्हतं। पण विचार केला की काही करो आणि या इथे येऊन जाणार, आणि आज तो योग आलेला आहे। सो आज 3.5 शक्तिपीठांचं जे काही माझी ही जी काही वारी होती ती आता पूर्ण झाली असं मला वाटतं, आणि खूप इच्छा होती या इथे। आणि इथे आल्यानंतर भाविक तर भेटलेच, अगदी मनापासून भेटले, पण इकडचे जे व्यवस्था आहे ती खूप छान आहे। इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांची पूर्ण टीम खूप छान आहे। सुरुवातीलाच अगदी त्या तिकडे अनंत दादा भेटले, त्याच्यानंतर आमचे युवराज दादा भेटले, आणि असे सगळे भेटत सगळे या इथे। अगोदर माझी एकट्याची फॅमिली असं म्हणायला हरकत नाही, आता एवढी मोठी फॅमिली माझी झालेली आहे, त्यामुळे तुळजापूरला सुद्धा माझं ते कुटुंब आहे असं मी अगदी हक्काने सांगू शकतो। आई तुळजाभवानीचा उदय होतो।